कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हे संपत्ती जात आवघे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदी पुरुषी। हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख, निपज बिती पाक नानाविध। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णार्जुन संवादाच्या माध्यमातून स्वधर्माचं चिंतन करताय। स्वधर्म स्वकर्म या संबंधीचं चिंतन करताना व्यापक भूमिका माऊलींनी घेतलेली आहे की हे कर्म किंवा स्वधर्म करताना कोणत्याही प्रकारच्या कामनेशिवाय, इच्छेशिवाय, अपेक्षेशिवाय आपण स्वधर्माचं परिपालन केलं पाहिजे आणि ते यज्ञ पुरुषाला समर्पित केलं पाहिजे। हा स्वधर्म म्हणजेच यज्ञ होतो आणि हे यज्ञाचं स्वरूप व्यापक प्रमाणात सांगताना माऊली म्हणतात, हे संपत्ती जात आघवे हवन द्रव्य मानावे। ही सगळी संपत्ती, हे सगळं भौतिक विश्व ज्याला आपण इदम म्हणतो, इदम म्हणजे हे सगळं, सर्वं खलुविदं ब्रह्म, सर्व खलु म्हणजे समग्र आणि इदम म्हणजे हे, जे जे आपण भौतिक सुखाच्या अनुषंगाने जमा करतो ते सगळं हवन द्रव्य मानलं पाहिजे। हे सगळं भगवंताला समर्पित केलं पाहिजे। हवनामध्ये जसं आपण अग्नीमध्ये तूप टाकतो किंवा अग्नीमध्ये आपण पुरोडाश टाकतो, तो हवन करतो, ते समर्पण करतो। त्याप्रमाणे आपण जे जे काही मिळवलेलं आहे, जे जे काही आपण जमा केलेलं आहे, ज्या ज्या भौतिक गोष्टी आपण या ठिकाणी संग्रहित केलेल्या आहेत, हे संपत्ती जात आघवे, सगळी संपत्ती। मग संपत्ती म्हणजे चल आणि अचल दोन्ही आहे। स्थावर जंगमात्मक अशा प्रकारची ही संपत्ती हवन द्रव्य मानावे, ही भगवंताला समर्पित करावी। आणि मग तुम्ही म्हणाल कोणाला समर्पित करायची, तर स्वधर्म यज्ञे अर्पावे, आपल्या स्वधर्मासाठी। अर्थात एका शब्दात सांगायचं तर आपल्या घराचा उपयोग धर्मासाठी करा, अन्नाचा उपयोग धर्मासाठी करा, आपल्या कपड्यांचा उपयोग धर्मासाठी करा, आपल्या संपत्तीचा उपयोग धर्मासाठी करा। म्हणजे धर्म हे आपलं केंद्र असलं पाहिजे, धर्म हा आपला उद्देश असला पाहिजे। आणि आपल्या ज्या ज्या भौतिक सुविधा साधनं आपण आजूबाजूला गोळा केलेली आहेत, हे सगळे साधनं संपत्ती ही स्वधर्मासाठी जर उपयोगात आणली, आपले हात पाय डोळे नाक हे सगळं स्वधर्मासाठी, आपले पाय मंदिराला जाण्यासाठी, आपले हात भगवंताची पूजा करण्यासाठी, हे वर्णन आपल्याला दशमस्कंधामध्ये पाहायला मिळतं। जेव्हा नलकुबर आणि मणिग्रीव हे या वृक्षामधून मुक्त होतात, वृक्षाच्या योनीमधून कृष्णाच्या गाड्याचा स्पर्श लागल्यानंतर ते मुक्त होतात आणि या वेळेला त्यांनी भगवंताला जी प्रार्थना केलेली आहे ते भागवतकारांनी हाच सगळा संदर्भ आपल्याला मांडलेला दिसतो। त्यांनी म्हटलंय की आम्हाला हे देवा, आमचे डोळे हे तुमच्या रूपासाठीच फक्त असावेत, आमचे कान तुमचंच चरित्र ऐकण्यासाठी असावेत आणि आमचे हात तुमची पूजा करण्यासाठी आणि पाय मंदिराला जाण्यासाठी असावेत। याप्रमाणे ही प्रार्थना त्यांनी केलेली आहे। सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, ह्या 18व्या अध्यायातला संदर्भ देखील हाच आहे की सगळं सोडून आपण आपल्या स्वधर्माला हे महत्व दिलं पाहिजे। आणि म्हणून आदि पुरुषी शब्द वापरलाय माऊलींनी की आपण हे सगळं हवनद्रव्य मानून स्वधर्माच्या यज्ञामध्ये समर्पित करा। आपल्या ज्या ज्या भावना आहेत, ज्या ज्या इच्छा आहेत, त्या इच्छांचं देखील समर्पण झालं पाहिजे।
आणि आपल्या साधन सामुग्रीचं देखील समर्पण झालं पाहिजे. कोणाला? तर आदिपुरुषी. आदिपुरुष या ठिकाणी कोणत्याही देवाचं नाव नाहीये. 33 कोटी देव आपल्याकडे सांगितलेत, पण या कुठल्याही देवाचं नाव न घेता माऊली आदिपुरुष म्हणतात. ज्या आदिपुरुषाने हे विश्व निर्माण केलं, ज्या आदिपुरुषाने हे पाणी निर्माण केलं, हवा निर्माण केली, आपण या पंचमहाभूतात्मक विश्वाचा उपयोग घेतो, उपभोग घेतो, पण आपण त्यांना काय देतो? आपण थोडा विचार जर केला तर आपण सूर्यप्रकाश उपभोगतो, पण सूर्याला आपण काय देतो? आपण पाणी आडाचं घेतो, विहिरीचं घेतो, नदीचं घेतो, पण आपण पाण्याला काय देतो? आपण हवा दररोजच्या क्षणाक्षणाच्या श्वासाला आपण घेतो, पण हवेला आपण काय देतो? आपण काही देत नाही. म्हणजे ज्या भगवंताने हवा, पाणी, आकाश, त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश, पृथ्वी निर्माण केली आहे, त्या भगवंताप्रती आपण, त्या आदिपुरुष असणाऱ्या भगवंताप्रती आपण कोणतीही कृतज्ञतेची भावना प्रगट केलेली नाही. आणि म्हणून स्वधर्म म्हणजेच यज्ञ, आणि हा यज्ञ म्हणजेच आपण जे कृतज्ञ असणं म्हणजेच यज्ञ. आपण जे जे भोग रूपाने घेतो ते समर्पण भावनेने आपण जर केलं तर तो यज्ञ होतो. आणि म्हणून आदिपुरुषी शब्द वापरलाय. त्या आदिपुरुष ज्या भगवंतानी, ज्या आदिपुरुषाने, ज्या परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीकर्त्याला आपण केवळ कृतज्ञ न राहता कृतज्ञ राहिलं पाहिजे. समर्पणाच्या भावनेतून ही कृतज्ञता म्हणजेच हा यज्ञ आपल्याला परिपूर्ण करता येईल. आणि हे सोडून माऊली कधीच वाईट अपशब्द वापरत नाही, परंतु काही ठिकाणी ते मूर्ख सारखा शब्द वापरतात. असं अत्यंत न विचार करता, कृतज्ञ न राहता जो कृतज्ञ आहे त्याला माऊलींनी मूर्ख म्हटलंय. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख. याचा विचार न करता आपण आपल्यावर कुणी उपकार केले, त्या उपकाराची फेड आपण जेव्हा अपकाराने करायला लागतो, जेव्हा समोरच्या व्यक्तीने आपल्यावरती अनंत उपकार केलेले असतात, परंतु आपण मात्र त्या उपकाराची फेड त्याच्याशी वाईट वागून अपकाराने जेव्हा करतो, तेव्हा माऊली त्याला मूर्ख शब्द वापरतात. ते म्हणतात असं न करता जो स्वतःपुरताच, स्वतःच्या स्वार्थापुरताच विचार करतो. अगदी आपलं दैनंदिन पाकसिद्धी सुद्धा, आपण जे स्वयंपाक करतो तो सुद्धा नैवेद्यासाठी जर दिला, देवासाठी जर दिला, तरच त्या स्वयंपाकाला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. नाहीतर ते म्हणतात असा मूर्ख माणूस जो याचा विचार न करता आपल्या घरचा पाक शिजवतो, तो खऱ्या अर्थाने पापच खातो. जी ही यज्ञसिद्धी जाय परेशा तोष होईल. आपण जर स्वधर्माच्या रूपाने स्वयज्ञ या ठिकाणी केला तरच भगवान आपल्यावरती प्रसन्न होतो. आणि हे अन्न सामान्य न राहता त्याला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. प्रसादही तो प्राप्त होतो. भगवंताचा साध आणि प्रतिसाद त्यातून प्राप्त होतो. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाणं. आणि या अन्नाला त्यांनी ब्रह्मरूपत्व दिलेलं आहे. म्हणून आपण जे म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म, पण कोणतं अन्न पूर्ण ब्रह्म आहे? हॉटेलमधलं अन्न पूर्ण ब्रह्म नाहीये. रस्त्यावर मिळणारं अन्न पूर्ण ब्रह्म नाहीये. विकारी अन्न पूर्ण ब्रह्म नाहीये. कोणतं अन्न पूर्ण ब्रह्म आहे? जे अन्न भगवंता प्रीत्यर्थ समर्पित केलं जातं, भगवंतासाठी ज्या अन्नाची सिद्धी होते, ज्यातून अतिथी तृप्त होतो, ज्यातून पशुपक्षी तृप्त होतात, ज्यातून ब्राह्मण तृप्त होतात, ज्यातून देव तृप्त होतो, असं अन्न ब्रह्मरूप जाणं, ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून अन्नम ब्रह्मेति विजानात असं जे श्रुती सांगते ती या अर्थाने की अन्न म्हणजे ब्रह्म. ज्या ब्रह्माला हे जीवन हेतू कारण विश्वायया, हे अन्न जगाच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. पशुपक्षी प्राणी या सर्वांच्या जीवनासाठी अन्नाचा उपयोग होतो. म्हणून अन्नात भवती भूतानी पर्जन्यादन्न संभव. या ठिकाणी अन्नात भवती भूतानी यावर भाष्य करताना माऊलींनी असं म्हटलंय की अन्नातून ही भूत प्रगट होतात किंवा अन्नासाठी भूत निर्माण होतात.
आपण म्हणतो ना, असतील शीत तिथे जमतील भूत. तेव्हा जिथे शीत आहे तिथे आपोआपच भूतगण जमा होणार. भूत म्हणजे प्राणी. अन्नासाठी ही सगळी प्राणी गोळा होतात आणि हे अन्न पर्जन्यातून, पावसातून प्ररोहित होतं, पावसातून उगवतं, पावसामुळे उगवतं. हा पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ कर्मामुळे होतो. म्हणजे एकावर एक अशा प्रकारच्या गोष्टी माऊलीने सांगितलेल्या आहेत की अन्नामुळे भूत एकत्र येतात. भूत गण हे पावसामुळे अन्न निर्माण होतं. अन्नातून भूतगणांना तृप्ती मिळते. हे अन्न पावसामुळे निर्माण होतं. हा पाऊस यज्ञामुळे निर्माण होतो आणि हा यज्ञ कर्मातून सिद्ध होतो. म्हणून यज्ञाते प्रगती कर्म, कर्माशी आदि ब्रह्मवेद रूप. आणि म्हणून कर्माला वेदाने महत्व दिलंय. त्याचं कारण आहे नैष्कर्म्य हे पुढचा भाग आहे. परंतु नैष्कर्म्य ही जी भावना आहे ती कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्य नव्हे. कर्म करता 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 आपल्याला कर्मातून बाजूला होता आलं पाहिजे. कर्म तर चालूच आहे, परंतु कर्मामध्ये आपलं मन न ठेवता, कर्मामध्ये आपल्या इच्छा न ठेवता त्या इच्छेतून मुक्त होणं म्हणजे नैष्कर्म्य. कर्म तर आपण करतच असतो, पण त्या कर्मामध्ये इच्छा न ठेवणं म्हणजे नैष्कर्म्य. निरीच्छ कर्म म्हणजे नैष्कर्म्यता. या ठिकाणी ते म्हणतात कर्माशी आदि ब्रह्मवेद रूप. मग वेदाते परात्पर प्रसवते अक्षर. वेदातून जे अक्षर निर्माण झालं ते ओंकार आहे. अ उ आणि म यातून हा वेद निर्माण झाला. हे मूळ बीजाक्षर आहे आणि या बीजाक्षराने सगळं चराचर ब्रह्म व्यापलेलं आहे. असं म्हणतात की सगळ्यात प्राचीन काळापासून हा ओंकार आपल्याला दिसतो. अ उ आणि म ह्या ओंकारातून सगळं विश्व प्रगट झालंय. ब्रह्म बद्ध आहे. ब्रह्म या शब्दाने बांधलेलं आहे. ओंकारामध्ये प्रणव हा ओंकार आहे आणि प्रणवातूनच या ब्रह्माची, विश्वाची उत्पत्ती आहे. म्हणून संपूर्ण विश्व हे ब्रह्मबद्ध आहे, ब्रह्माने बांधलेलं आहे. कोणतं ब्रह्म? अक्षर ब्रह्म. हे अक्षर ब्रह्म. या ठिकाणी आपल्याला याज्ञवल्क्याचा एक संदर्भ मुद्दाम देता येईल. जेव्हा याज्ञवल्क्य हे जनकाच्या दरबारामध्ये गेले आणि जनकाच्या दरबारात गेल्यानंतर तिथे जनकाने आवाहन केलं की जो ब्रह्मज्ञानी असेल त्यांनी माझ्या या ठिकाणी बांधलेल्या गायी सगळ्या घेऊन जाव्यात. 1000 गायी त्यांनी अलंकृत करून ठेवलेल्या होत्या, सोन्या नाण्याने मढवलेल्या, त्या घेऊन जाव्यात. पूर्ण सभा गच्च भरली होती आणि ही सभा भरलेली असताना कोणीच उठायला तयार नाही. यावेळेला याज्ञवल्क्य उठून उभे राहिले आणि त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं, जा रे, सगळ्या गायी घेऊन जा. तेव्हा तिथले लोक गडबड करू लागले. ते म्हणाले, अहो तुम्ही ब्रह्मज्ञानी हे कुठं सिद्ध केलंय? मग गार्गी उठली आणि गार्गी आणि प्रत्यक्ष याज्ञवल्क्य यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. या गार्गी अत्यंत ज्ञानी होती. तिने काही प्रश्न विचारले आणि मग एकेका प्रश्नाची उत्तरं याज्ञवल्क्याने दिली. यामध्ये सगळ्यात शेवटचा प्रश्न होता की या संपूर्ण विश्व हे खाली वर, मध्ये, आत, बाहेर हे कशाने व्यापक आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं हे अक्षर ब्रह्माने व्यापक आहे आणि या अक्षर ब्रह्मालाच त्यांनी ओंकार म्हटलंय. आणि यातूनच याज्ञवल्क्याने जो शब्द वापरलाय, आसावादित्यो ब्रह्मा, असावादित्यो ब्रह्मा. आपल्याकडे आपण जेव्हा संध्या करतो, संध्या केल्यानंतर आपण अर्घ्य देतो, अर्घ्य दिल्यानंतर आपण असावादित्यो ब्रह्मा म्हणून हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्या डोक्याभोवती फिरवायची कृती असते. यालाच असावादित्यो ब्रह्मा म्हणजे हे सगळं विश्व अक्षर ब्रह्माने परिप्लुप्त आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर सगळे गप्प झाले आणि याज्ञवल्क्याचं ब्रह्म सिद्धांत स्पष्ट झाला. ते ब्रह्मज्ञानी आहेत हे सिद्ध झालं. परिकर्माची या मूर्ती यज्ञ अधिवास श्रुती. आणि म्हणून हे सगळं चराचर ब्रह्म या अक्षर ब्रह्माने व्यापलेलं आहे. ऐशी ही आदी परंपरा. हे अर्जुना, अशी आदी परंपरा मी तुला सांगितली आणि म्हणून हा स्वधर्म रूपी क्रतू, यज्ञाला क्रतू असा एक शब्द आहे दुसरा.
यज्ञाला अनेक शब्द आहेत, त्यापैकी क्रतू. तेव्हा तर थोडा फरक आहे, पण तरी आता या ठिकाणी सांगतोय, स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू, जो मत्त आहे, जो उन्मत्त आहे, जो जड आहे, जो अज्ञानी आहे, जो मूर्ख आहे, जो कृतज्ञ आहे, तो स्वतःच्या धर्माचं कधी परिपालन करत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो याचं अनुष्ठान करत नाही तो मत्तू. मत्तू म्हणजे मदोन्मत्त, ज्याची बुद्धी भ्रंशित झालेली आहे. तेव्हा जो म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी तो मत्तू लोका ये. जो स्वधर्माचं परिपालन करत नाही तो मत्त आहे, असं त्यांनी म्हटलंय. तो पातकांचा राशी जाण भार भूमीसी. माऊली अत्यंत कडक शब्दात या ठिकाणी निवेदन करतात. ते म्हणतात, असा जो माणूस आहे जो स्वधर्माचं परिपालन करत नाही तो पातकाचा राशी आहे, तो पापाचा पुतळा आहे. तो या जगात जन्माला आला, हे जगावर किंवा या भूमीवर झालेला भार आहे. आणि जो कुकर्मे इंद्रियाशी उपेगा गेला, असं कुकर्म करून ज्याने आपलं जीवन व्यर्थ घातलं. आणि व्यर्थ कसं घातलं यासाठी एक दृष्टांत दिलेला आहे की जैसे की अभ्रपटल अकाळीचे. अकाळी जर पाऊस पडला तर जसा तो निरर्थक असतो त्याप्रमाणे त्याचा सगळा जन्म आणि त्याचं सगळं कर्म निरर्थक होतं. का गळा स्तन अजेचे. आणि दुसरं एक दृष्टांत दिलाय अजागल स्तन. अजागल स्तन म्हणजे बोकुड असतं. बोकुडाच्या गळ्याला एक स्तनासारखा भाग लोंबलेला असतो, त्यातून दूध येतच नाही, परंतु विनाकारण स्तनासारखा भाग लोंबलेला असतो. शेळीचा निदान स्तनामधून दूध तरी येतं, आचळामध्ये दूध तरी असतं, पण जो अज आहे म्हणजे बोकुड आहे त्याच्या गळ्याला असलेल्या स्तनासारख्या भागाला केवळ मांसल भाग असतो, त्यातून ना दूध येतं ना काही, म्हणून त्याचा उपयोग होत नाही. माऊली म्हणतात, या अशा मूर्ख माणसाचं जीवन म्हणजे अजागल स्तन आहे. तैसे जियाले देखत तयाचे. आणि अत्यंत गचाळ अशा प्रकारचं त्याचं जीवन व्यर्थ वाया जातं. आणि म्हणून जो स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही तो या ठिकाणी केवळ निरर्थक आहे, त्याचं जीवन पापमय आहे आणि तो भूमीला भार आहे. अशा पद्धतीची भाषा माऊलींनी वापरली आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आता या सामाजिक धर्माच्या अनुषंगाने माऊलींनी काय सांगितलं ते बघू. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.